सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. अनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. खांदे शिथिल. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासन. देह धारणा. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवा हात गुडघ्यावर असेल, डोळे अलगद मिटलेले. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. उजवीने एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येत आहे आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशा प्रकारे ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना पोटाला झटका. 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा हात गुडघ्यावर. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. उजवीने आपण ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन केले. श्वास घेण्याची कृती सहज होती. सोडताना आपण आतमध्ये झटकावे. हीच कृती विरुद्ध बाजूने. डोळे अलगद मिटलेले. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आता उजव्या नाकपुडीने, उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी करू. डावा हात गुडघ्यावर आहे. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन पॅसिव्ह इन्हेलेशनची कृती. डावीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास घेऊन घ्या. दोन्ही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि या कृतीला सुरू. यथाशक्ती 10 वर्तन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा हात गुडघ्यावर. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथे झालेला श्वसन मार्गाचा बदल. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतली. डोळे अलगद मिटलेले आहेत. हातांची द्रोड मुद्रा आहे. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नाहीये. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. श्वसन मार्ग शुद्धी. यानंतर करूया नेत्र शुद्धी. अलगद डोळे उघडायचे आणि समोर असलेल्या उंच प्रतिमेवर एकदम स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा पोत, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी मनामध्ये सामावून घेऊया. अपूर्व आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. साधनेकडे आपली वाटचाल सहज होण्यासाठी, शरीर आणि मन स्थिर होण्यासाठी आपण करत आहोत नेत्रशुद्धी. अकार चरण युगल
उकार उदर विषाणू, मकार महामंडले मस्तकाकारे असा गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेतात. अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला जे काही दिसेल, ओम दिसेल न दिसेल, पण मनात ओमचे विचार, ओमचं बदल आणि ओमचं चिंतन सगुण निराकार ओमचं मनन स्मरण चिंतन आपण करीत आहोत. अंतर्त्राटक करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत उच्चार ओम. खोलवर दीर्घ श्वास उच्चार ओम. खोलवर दीर्घ श्वास उच्चार ओम. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. करूया चित्तशुद्धी. दोन्ही हात जोडून प्रार्थना. माझ्या मागोमाग आपण ती बोलू. ओंकारं बिंदु संयुक्तम् ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र पुढे झुकताना थोडीशी काळजी घ्यायची आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. सीटचा भाग न उचलता सहज पुढे झुकता येईल तेवढं झुकायचं आहे. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतील. हाताच्या तळव्याचं दर्शन. निर्माण झालेली अलगद आपल्या डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे देऊन शुभ सकाळ सगळ्यांना आणि सगळ्यांचं स्वागत आहे. आज जर कोणी नवीन जॉईन झालं असेल तर चॅटबॉक्स मध्ये फक्त जर काही व्याधी असेल तर तिथे लिहून पाठवा. म्हणजे बीपीचा त्रास किंवा जे काही असेल ते फक्त जे आज नवीन जॉईन झाले त्यांनी फक्त त्यांच्यासाठी ही सूचना. किंवा तुम्ही नंतर माझा नंबर तर आहेच ग्रुपवरती नंतर सांगितलं तरीही चालेल. दोन्ही पाय समोर विश्रांती. बरं जर काही अडचण वाटली काही नाही समजलं तर चॅटबॉक्स मध्ये टाका. माझा माईक चालू असल्यामुळे मला तुमची आवाज येणार नाही. त्यामुळे जर काही नाही समजलं तर चॅटबॉक्स मध्ये सांगा. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडा. बैठक स्थितीमधली विश्रांती. कम्फर्टेबल डिस्टन्स. चेहरा शांत आणि लक्ष शांत. दोन्ही पाय जवळ हात शरीराच्या जवळ पाठ करा सरळ. दोन्ही हात जे आहेत ते आपल्या सीटच्या जवळ ठेवायचे पाठ करा सरळ. ही झाली आपली. याला दंडासन म्हणतात नॉर्मली. जेव्हा आपण कुठलंही बैठक स्थितीतलं आसन करायला सुरुवात करतो तेव्हा ही स्थिती पहिली घेतात. याला पूर्वस्थिती दंडासन. तर आपण थोडस सूक्ष्म व्यायाम करतोय. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा
त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे घ्यायचं आहे. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडायचंय आणि उजव्या पावलाची एक एक बोट आपल्याला सेपरेटली ओढायचे, खेचायचे. प्रत्येक बोट असं ओढायचं, खेचायचं आणि ते गोलाकार फिरून घ्यायचं, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. हा, आणि अगदी सावकाश, पाठकाडा सरळ असेल त्याच्यानंतर दुसरं बोट खेचायचं असं वरच्या बाजूने आणि मग पुन्हा गोलाकार फिरून घ्यायचे, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कृती कळेल आणि समजेल. त्याच्यानंतर तिसरं बोट खेचायचं असं वरती आणि मग गोलाकार फिरवायचं, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. चौथं बोट खेचायचं आणि गोलाकार फिरवायचं. आपल्या पावलांमध्ये जे छोटे छोटे जॉईंट्स आहेत पायाच्या बोटांमध्ये ते आपण मोकळे करतोय. ही कृती झाली की मग डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायची आणि फक्त चवड्याचा भाग वर खाली करायचा, फक्त चवड्याचा भाग असा वर खाली. बरोबर. आणि मग रोटेशन करायचं, अँकल जॉईंट्स मधून पाऊल गोलाकार फिरवायचं. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. 5 वेळा झालं की थांबायचं. आपल्या डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची, अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोटं आणि संपूर्ण जे पाऊल आहे ते रब करायचं, असं घासायचं. हा, बघा पावलं आपल्याला दिवसभर साथ देत असतात. आपण जिथे कुठे जातो तिथे तिथे येतात ती आपल्यासोबत. तर त्यांच्यासाठी एक एक कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये जेव्हा आपण योग साधना करतो तेव्हा आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे आणि त्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. आणि आता टॅपिंग करायचं. आपला जो हा मागचा भाग आहे मुठीचा त्याच्याने, म्हणजे आता ही जी आपली हाडं आहेत त्याच्याने पूर्ण पाऊल असं टॅपिंग करायचं वरून खाली. हा जो मागचा भाग आहे पूर्ण टाच, आपला तळपाय चवड्याचा भाग हे पूर्ण आपण टॅपिंग करायचं. बरोबर. सावकाश थांबायचं. आणि आता आपण करणार आहोत हाफ बटरफ्लाय. आपलं जे पाऊल पुढे आहे ते थोडस आपल्या शरीराच्या जवळ ओढून घ्यायचं, आपली टाच आपल्या ओटीपोटाजवळ येईल आणि हाफ बटरफ्लाय आपण करणार आहोत. आपला उजवा हात गुडघ्यावर, पाठ करा सरळ ठेवा आणि आता आपला हा उजवा गुडघा आणि मांडी आपल्याला वर घ्यायची आणि खाली खाली प्रेस करायची, वर खाली. पाठीची कमीत कमी हालचाल, आपल्याला पाठ अशी पुढे मागे करायची नाही. पाठ सरळ ठेवा. आपली जाणीव फक्त आपल्या पायाच्या इथे, पाय जास्तीत जास्त वर घ्यायचा आणि जमिनीकडे प्रेस करायचा, वर. पाठ पुढे मागे न करता खाली. बरोबर. वर खाली, वर खाली. आपले हिप जॉईंट्स इथे मोकळे होतात, खाली. थाय मसल्स सुद्धा मोकळे होतात, वर आणि खाली. बरोबर, छान. वर खाली. आता करणार आहोत आपण क्रॅडल मुवमेंट. आपण लहान बाळाला जसं जोजवतो ना त्याप्रमाणे ही कृती असेल. तर इथे आपल्याला उजवा जो पाय आहे, बरोबर, उजवा जो पाय आहे तो वर उचलायचा. डाव्या हाताचा आधार उजव्या अँकल खाली द्यायचा, उजवा हात गुडघ्यावरती, आपला पाय जमिनीला समांतर येईल आणि जास्तीत जास्त डावीकडे उजवीकडे 1, डावीकडे उजवीकडे 2, डावीकडे उजवीकडे 3, डावीकडे उजवीकडे 4, डावीकडे उजवीकडे 5. असा 5 वेळा फिरून घ्यायचा. बरोबर. सावकाश आधी पाऊल खाली ठेवायचं मांडीवर आणि मग उजवा पाय सरळ करायचा. या सगळ्या कृती डाव्या पायाने. डावा पाय फोल्ड करूया, त्याचा पाऊल उजव्या मांडीच्या बाहेर येईल आणि प्रत्येक बोट सेपरेटली ओढूया. डाव्या हाताचा आधार ते आधी पावलाच्या इथे, प्रत्येक बोट सेपरेटली ओढा आणि गोलाकार फिरून घ्या. पाठकाणा सरळ ठेवायचा आहे, जाणीव आपल्या पावलांच्या इथे. तिथे थोडस तुम्हाला कटकट असा आवाज सुद्धा येईल, तर ते आपले जॉईंट्स आपण मोकळे करून घ्यायचोय. प्रत्येक बोट असं ओढायचं आधी आणि मग गोलाकार फिरून घ्यायचं. आता इथे कधी कधी आपल्याला आर्थरायटिसचा त्रास असतो, तर तो सुद्धा म्हणजे त्यासाठी सुद्धा ह्या कृती फार महत्वाच्या आहेत. खेचायचं आणि गोलाकार फिरवायचं, प्रत्येक बोट असं खेचायचं आणि मग गोलाकार फिरवून घ्यायचं.
क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. आता मग उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायची आणि चवड्याचा भाग वर खाली करायचा. पाऊल अगदी रिलॅक्स सोडा, म्हणजे हालचाल सहज होईल. आणि मग गोलाकार फिरून घ्यायचं क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचं. उजव्या हाताच्या बोटाची मूठ वळून घ्यायची आणि पाऊल रब करायचं. आपल्या हाताचा सपोर्ट द्यायचा मागे डाव्या हाताचा आणि पाऊल पूर्णपणे घासायचंय वरून खाली. आणि त्यानंतर टॅपिंग. मागची जी बोटाची हाडं आहेत त्याच्याने टॅपिंग करायचं. पूर्णपणे तळपाय, मधला पाय आणि चवड्याचा भाग तिथे आपल्याला वरून खाली आणि खालून वर असं टॅपिंग करायचंय. बरोबर. सावकाश थांबून डाव्यात आता हा सावकाश पाय थोडासा वर घ्यायचा आहे. टाच आपली उजव्या पोटाजवळ येईल आणि हाफ बटरफ्लाय करणार आहोत. गुडघा जास्तीत जास्त वर घ्यायचा आणि खाली जमिनीकडे प्रेस. 1, पाठ न हलवता वर खाली. 2, वर खाली. 3, वर खाली. 4, वर आणि खाली. 5. 5 वेळा झाले की थांबूया. मग बेबी मुवमेंट, म्हणजे आपल्या पाय थोडासा वर उचलायचा, डावा पाय अँकलचा आधार खाली, उजव्या हाताने अँकलच्या खाली आधार, डावा हात गुडघ्यावर आणि जास्तीत जास्त आपल्याला पाय उजवीकडे आणि डावीकडे असा फिरवायचा. उजवीकडे डावीकडे सावकाश. 1, 2, 3, बरोबर. 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा. सावकाश पाय मांडीवर ठेवा पाऊल आणि मग डावा पाय सरळ करा आणि थोड्या वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडायची आणि रिलॅक्स. करूया. काल आपण जे स्वस्तिकासन म्हणजे सुखासन पाहिलं ते करायचं आपल्याला. दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स तर आहेच. आता उजवा पाय फोल्ड करून त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया आणि उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जो गॅप आहे तिथे आता आपलं डावं पाऊल फिक्स करूया. उजव्या पायाची मांडी आणि पोटरीचा भाग त्याच्यामध्ये डावं पाऊल असं काय म्हणतात त्याला, आतमध्ये फिक्स करायचंय, खोचून घ्यायचंय. याच्यामुळे तुमच्या कुठेही गुडघ्यावरती ताण येत नाही का अँकल जॉईंट्स वर ताण येत नाही. सहज आपण बसू शकतो. पाठकणा सरळ, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा शांत, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. अंगठा आणि पहिलं बोट यांचं टोक एकमेकांना जुळवून घेऊन किंचितसा तिथे दाब आणा. हाताची 3ही बोट अर्धवट मिटलेली असते. पाठकणा सरळ. आपली जाणीव आपल्या ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घेऊया. अंगठा आणि पहिलं बोट तिथे किंचितसा दाब त्यांच्या टोकांमध्ये. तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची जी स्पंदन आहेत ती आपल्याला जाणवत आहेत का, हे आपलं आपण तपासूया. योगशास्त्र हे स्वानुभूतीचं शास्त्र आहे. प्रत्येकाचा अनुभव हा त्याचा त्याचा वेगळा असतो. सावकाश डोळे उघडायचे, दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट घट्ट बोट ओढून घ्यायची. पुन्हा ओपन करायचं, ताण द्यायचा. 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा, पुन्हा ओपन करायचंय, जास्तीत जास्त ताण. अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळून घ्यायची आणि आता हीच हाताची घट्ट वळवलेली मूठ मनगटामधून वर खाली करायची. मनगटामधून वर खाली. काल आपण सपोर्टने केली, आज आपण सहज करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त हाताची मूठ वर खाली करायची. अप अँड डाऊन. ओके. हात असे सरळ घ्यायचे. शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा. जर तुम्ही गॅलरी व्ह्यू ठेवला तर तुम्हाला नीट मुवमेंट दिसणार नाही. बरोबर. सावकाश हाताची मूठ ओपन करा. दोन्ही हात समोर असतील आणि आता वर खाली. पुन्हा मनगटामधूनच हालचाल वर खाली.
पूर्ण हात न हलवता मनगट आपण वर खाली करतोय आणि त्याचबरोबर हाताचे पंजे. बरोबर. थोडा वेळ हात खाली, मुवमेंट थांबून. आपल्याला सवय नसते त्यामुळे हाताला रग लागू शकते, म्हणून थोडा वेळ हात खाली घ्यायचे. पुन्हा हात समोर आणि आपण वायपर मुवमेंट करणार आहोत. मनगटामधून हाताचे तळवे एकदा उजवीकडे आणि डावीकडे फिरतील. उजवीकडे परत. हाताचे जे तळवे आहेत हे जमिनीला समांतर असतील आणि एकदा उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. बरोबर, छान. बरं, पूर्ण हात नाही हलवायचे, फक्त मनगटामध्येच हालचाल, उजवीकडे डावीकडे. गाडीचा वायपर कसा हलतो त्याप्रमाणे ही मुवमेंट. हा, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. बरोबर, परफेक्ट. उजवीकडे डावीकडे. छान. थांबायचंय. आता दोन्ही हाताचे तळवे सिलिंगला समांतर करा आणि दोन्ही हात खांद्यावर ठेवा. हाताची बोटं खांद्यावर. कोपरं समोरून जॉईन करा आणि करूया शोल्डर रोटेशन. हळूहळू आपली हाताची कोपरं वर घ्यायचे आणि गोलाकार फिरवायचे. एक, आपण वरून खाली घेतोय. दोन, सावकाश. तीन, बघा जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा शोल्डर सोबत आपला पाठकणा सुद्धा वर खाली होतो. चार आणि पाच. विरुद्ध बाजूने कोपरं पुन्हा जॉईन करा आणि आता मागून पुढे. एक, दिशा बदल करायचं. दोन, सावकाश आणि जाणीवपूर्वक हालचाल. तीन, चार आणि पाच. पाच वेळा झालं की थांबा. दोन्ही हात आपले गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घ्या आणि लक्ष आपल्या श्वासाच्या गतीकडे. श्वासाची गती वाढली की संत आहे हे आपलं आपण तपासूया. करूया नेक रोटेशन. सावकाश आपली हनुवटी पुढे. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीचा त्रास आहे, त्यांनी फक्त हनुवटी अशी पुढे घेऊन नेक रोटेशन करणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त एकदा उजवीकडे, पाठीमागे आणि डावीकडे अशा प्रकारेच मान वरच्या वर हलवायची आहे. ठीक आहे. ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आणि फुल नेक रोटेशन. उजवीकडून पाठीमागे, डावीकडे, पुढे. अशा प्रकारे 2 वेळेला उजवीकडून डावीकडे आणि मग 2 वेळेला डावीकडून उजवीकडे. खांदे मात्र वर न उचलता सावकाश आपल्या मानेच्या सांध्यांमध्ये हलतात. मान सावकाश सरळ करायचे. मध्यभागी येऊन मान सरळ. पायाचं सुखासन जे आपण घातलंय ते सोडून द्यायचे. एक एक पाय सरळ करायचा. डावा पाय वर आहे त्यामुळे तो प्रथम सरळ आणि मग उजवा पाय आणि रिलॅक्स. विश्रांती. पाठीवर पडून आज मी तुम्हाला उत्थित एक पादासन आणि द्विपादासन दाखवते. हे कसं करायचं आधी बघून घेऊया. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे तर त्यांचा पाय गुडघ्यातनं फोल्ड झाला तरी काही हरकत नाहीये, पण आपण बघून घेऊया की हे कसं केलं जातं. मी एका कुशीवर दाखवते तुम्हाला. एका कुशीवर वळून बघा, कधीही पाठीवर पडायचं तेव्हा एका कुशीवर वळून पाठीवर पडायचं. दर्शनाताई तुम्ही करायला हरकत नाहीये, कारण की त्या जुन्या साधक आहेत, बरेच महिन्यापासून त्या जॉईन आहेत, त्यामुळे तुम्ही करा. बाकीच्यांनी मात्र आधी बघून घ्या कसं केलं जातं ते. दोन्ही पायांमध्ये बघा कम्फर्टेबल डिस्टन्स आहे. टाचा आतमध्ये आहेत, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला आहेत. दोन्ही हात जे आहेत ते शरीरापासून लांब, हाताची बोटं अर्धवट भेटलेली. ही झाली आपली पाठीवर पडून करणारी विश्रांती आणि शवासनाची आदर्श स्थिती. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. ठीक आहे. आज आपण बघणार आहोत उत्थित एक आणि द्विपादासन. तर इथे दोन्ही पाय दळून ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. उत्थित एक पाद म्हणजेच काय, तर फक्त एक पाय आपण वर उचलणार. तर आपल्याला उजवा पाय टप्प्याटप्प्याने वर उचलायचा. म्हणजे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 अशा प्रकारे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचा पाय जर समजा फोल्ड होत असेल तर काही हरकत नाही. पाय वर उचलल्यावरती जर आपल्याला थरथर जाणवली तर मग आपल्या हाताचा सपोर्ट मांडी किंवा गुडघ्याच्या खाली घ्यायला हरकत नाहीये. तर हे झालं उत्थित एक पादासन. ज्याप्रमाणे आपण वर आलोय त्याच क्रमाने आपण खाली जाणार. म्हणजे 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0.
कुठेही पाय धाडकन न आपटता आपण कंट्रोल मुवमेंट करतोय. तर मग ही सेम कृती आपण डाव्या पायाने सुद्धा करणार. आणि उत्थित द्विपादासन बघा कसं असतं. तर इथे आपल्याला दोन्हीही पाय एकत्रित वर उचलायचे. दोन्ही पाय एकत्रित 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 अशा प्रकारे हे 90 डिग्री पाय वर घ्यायचे. आणि आता इथे पुन्हा तुम्हाला थरथर वाटली तर हाताचा सपोर्ट मांडी किंवा गुडघ्याच्या मागे घ्यायला हरकत नाही. ठीक आहे. इथे यथाशक्ती थांबल्यानंतर उलट चाल करताना आपण त्याच क्रमाने सावकाश खाली येणार. कुठेही आपण धाडकन पाय न आपटता सावकाश कृती. ठीक आहे. करूया सुरुवात. ज्यांना वेट लॉस करायचा आहे किंवा कधी कधी आपल्या पोटाचा भाग वाढलेला असतो तो कमी करण्यासाठी ह्या कृती लाभदायक ठरतात. सुरुवात करूया. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र पुन्हा एकदा सावकाश करा. जेव्हा आपण पाय वर घेतो तेव्हा नकळत आपल्या कमरेवरती सुद्धा प्रेशर येतो. म्हणून सावकाश कृती करण्याचा प्रयत्न. दोन्ही पायांमध्ये अंतर. त्याचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या बाजूला. दोन्ही हात शरीरापासून लांब. डोळे अंगत मिटलेले. तोंड बंद आणि श्वास. श्वास घेतोय पोट हळूहळू बाहेर वर येत आहे आणि श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीकडे जात आहे. दोन्ही पाय जोडून घेऊया. हात शरीराच्या जवळ. त्याच्या आधी आपण करणार आहोत फुल लेग रोटेशन. फक्त डावा जो पाय आहे तो फोल्ड करा. उभा करून ठेवा. पाऊल उजव्या पायाच्या मांडीजवळ. फक्त डावा पाय फोल्ड करून उभा करायचा आहे. हा. डावा पाय फोल्ड करायचा आहे. हा. आणि आता फक्त उजवा पाय आधी आपण सावकाश वरती उचलूया. टप्प्याटप्प्याने न घेता फक्त उजवा पाय डायरेक्ट वर उचला 90 अंशापर्यंत. हा. आणि आता तो गोलाकार फिरवा. गोलाकार क्लॉकवाईज. टाच खाली जमिनीकडे येऊ दे. 1, 2 बरोबर. 3 परफेक्ट. आणि आता आता तोच कृती विरुद्ध बाजूने. 1, 2 पूर्ण जांघेतून गोलाकार फिरवायचा. टाच खाली जमिनीकडे यायला पाहिजे. आणि 3 सावकाश उजवा पाय वरती आहे तो नियंत्रित जमिनीवर टेकवा. आता डावा पाय सरळ करा आणि उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीजवळ. डावा पाय सावकाश 90 डिग्री वर घ्या पूर्णपणे आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 उजवीकडून डावीकडे. टाच जमिनीकडे येऊ देत. 2 गुडघ्यातनं पाय सरळ असेल. आणि 3 सर तुम्ही बैठक स्थितीमध्ये पाय गोलाकार फिरवायला हरकत नाहीये. किरण सर विरुद्ध बाजूने. 1, 2 जे आपण काल पाहिलं ना ते करायला हरकत नाही तुम्ही. हा. आणि अँटी क्लॉकवाईज 3 वेळा झालं की मग सावकाश डावा पाय खाली येऊ दे. धडकन न आपटता सावकाश खाली ठेवा तुमच्या क्षमतेप्रमाणे. आणि उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. जांघेतून आपण दोन्ही पाय गोलाकार फिरवून घ्यायचे. आणि आता करूया उत्थित एकपादासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला फक्त उजवा पाय आपण टप्प्याटप्प्याने वर घेणार आहोत. खांदे रिलॅक्स ठेवा. पाठकळा सुद्धा रिलॅक्स असेल. जाणीव उजव्या पायाकडे. उजवा पाय 10 अंश वर घेऊया. गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. मग 20 त्यानंतर 30, 40, 50, 60, 70, 80, 90 अँड होल्ड. थांबा. गुडघ्यातनं पाय सरळ. पायामध्ये थरथर जाणवत असेल तर आपल्या मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे आधार घ्या हातांचा. उजवा पाय 90 डिग्री गुडघ्यातनं सरळ असेल. उद्या आपण याच्यातूनच पुढे जाणारं अर्ध पवन मुक्तासन बघणार आहोत. आणि आता इथे थांबायचं यथाशक्ती. 5, 4, 3, 2, 1 उजवा पाय खाली. त्यांनी हाताचा सपोर्ट घेतलाय. हात खाली घ्या आणि उजवा पाय सावकाश पुन्हा खाली 80 डिग्री खाली येईल. मग 60, 70, 80 सॉरी 70, 60, 50, 40, 30, 20,
10 आणि 0. रिलॅक्स व्हा. थोडीशी विश्रांती. बघा क्रमाने डाव्या आणि उजव्या पायाकडे लक्ष द्या. उजवा पाय थोडासा जड जाणवेल तुम्हाला डाव्या पायापेक्षा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय टप्प्याटप्प्याने वर घेऊया. सुरुवात करूया. 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. अँड होल्ड. थांबायचंय. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. पायामध्ये थरथरच असेल तर हाताचा सपोर्ट मांडी किंवा गुडघ्याच्या मागे. डोकं मात्र वर उचलू नका, ते पूर्णपणे जमिनीवर असेल. आणि आता इथे थांबूया यथाशक्ती. 5, 4, 3, 2, 1. डावा पाय नियंत्रित जमिनीवर येईल. आता हळूहळू टप्प्याटप्प्याने 80 डिग्री खाली, मग 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. करूया उत्थित द्विपादासन. दोन्ही पाय एकत्रित 90 डिग्री वर घेण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत. खांदे रिलॅक्स ठेवा. पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि दोन्ही पाय एकत्रित वर उचलण्याचा प्रयत्न. सुरुवात करूया. दोन्ही पाय 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. गुडघ्यातनं पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न. जर पायामध्ये थरथर जाणवत असेल तर हाताचा सपोर्ट मांडी किंवा गुडघ्याच्या मागे द्या. दोन्ही हातांनी पकडा. बर. आता इथे समजा असं पण जर अनकम्फर्टेबल वाटत असेल ना, तर भिंतीला टेकून तुम्ही पाय असे 90 डिग्री वर घेऊ शकता. समजा घरी प्रॅक्टिस करायची असेल तर हेच पाय भिंतीला टेकवायचे आणि तसे थांबण्याचा प्रयत्न करायचा. पुन्हा इथे थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिवर्स. पाय आपले 80 डिग्री खाली येतील, मग 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. बघा तुमच्या कोअर मसल्स वरती खूप सारा प्रेशर येतो. रिलॅक्स. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडून द्या. रिलॅक्स व्हा. पुन्हा एकदा नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळा आणि टीव्ही पोश्चर मध्ये विश्रांती. एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. आता इथे आपण टीव्ही पोश्चर मध्ये घेतोय. आपले दोन्ही हात जे आहेत, हाताची कोपरं जमिनीवर आणि आपला चेहरा हाताच्या तळव्यांमध्ये. लहान मुलं जसं टीव्ही बघतात किंवा आपणही कधीही अशी घेतो हे पोझिशन. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला, म्हणजे चवडे बाहेर आणि टाचा आतमध्ये. एकदम रिलॅक्स. पोट जमिनीकडे सई सोडा. खांदे एकदम रिलॅक्स. आता एक पाय सरळ आणि एक पाय फोल्ड अशी मुवमेंट करायची आपल्याला पायाची. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. आपण जे आता 90 डिग्री पाय वर घेतले होते त्यामुळे थोडेसे थाय मसल्स वरती एक प्रेशर येतो, गुडघ्यावर प्रेशर येतो. तो मोकळा करण्यासाठी आपण ही कृती करतोय. याच्याने आपले गुडघ्याचे स्नायू सुद्धा म्हणजे लवचिक होतात जेव्हा आपण ही मुवमेंट करतो. आणि पाठीवर सुद्धा जास्त प्रेशर येत नाही. आपली टाच जी आहे ना ती सीटला लावण्याचा प्रयत्न करा मागून. बरोबर. आता दोन्ही पाय असेच वर घ्या, असेच वरती घ्या फोल्ड. आणि आता पावलांनी टाळी वाजवायची आपल्याला मागच्या मागे. पावलांनी टाळी वाजवायची. पाय जास्तीत जास्त लांब आणि जवळ. पावलांनी टाळी वाजवा मागच्या मागे. बरोबर. छान. त्याच्याने बघा आपले थाय मसल्स, आपल्या हिप जॉईंट जो आहे, कमरेचा भाग आहे, तिथे तुम्हाला एक छानशी एक मसाज मिळतो. सावकाश थांबायचं
दोन्ही पाय खाली करा सरळ आणि दोन्ही पाय मागच्या मागे जोडून घ्या, एकमेकांच्या जोडून घ्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडली घ्या. आणि आपण आपले हात जे आहेत ते आपला चेहरा हाताच्या तळव्यांमध्ये आहे. रिलॅक्स, पूर्णपणे रिलॅक्स. आणि एकत्रित दोन्ही पाय फोल्ड करा आणि सरळ करा. एक पाय फोल्ड, सरळ. दोन फोल्ड, सरळ. तीन पाय फोल्ड, सरळ. चार फोल्ड आणि सरळ. पाच. ओके. दोन्ही हात खाली घ्या, कपाळ जमिनीवर, दोन्ही पायांमध्ये अंतर आणि एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये सुखावून अंतर घ्यायचंय आणि एका गालावर पडून विश्रांती. याला मकरासनातली विश्रांती असं म्हणतात. आता दोन्ही हात एकमेकांवर ठेवायचे, हाताची घडी करायची समोरच्या बाजूने आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं. तुम्ही कपाळ ठेवू शकता किंवा कुठलाही एखादा गाल ठेवू शकता, उजवा किंवा डावा. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. तर ही अशा प्रकारे 3 प्रकारे आपण ही विश्रांती घेतो. पोटावरती पडून, पुन्हा टाचा आतमध्ये आहे, पायाची बोटं बाहेर आहे. खांदा रिलॅक्स, पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडायचे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश हळूहळू हाताची घडी जी आहे ती सोडून द्या आणि एका कुशीला वळून आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. पाठीवर पडून विश्रांती आणि मग हळूहळू बैठक स्थितीमध्ये येऊया. एका कुशीला वळून हाताच्या आधाराने बैठक स्थिती. अगदी सावकाश, धडकन न उठता सावकाश. आणि त्यानंतर दंडस्थिती. उठून उभं राहायचं. सावकाश हळूहळू स्टँडिंग मध्ये येऊया आणि विश्रांती. स्टँडिंग मध्ये विश्रांती बघा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि मान मध्ये सैल सोडायची. आपण शाळेमध्ये सावधान आणि विश्राम जे शिकलो त्याचा विश्राम म्हणजे या दंड स्थितीमधली विश्रांती. करणार आहोत आपण कटी चक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे, 2 फुटापर्यंत अंतर असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि आता आपला डावा हात समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर आणि उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बसायची. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. मग पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि त्यानंतर डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बसायची. आणि ही कृती आपण थोडीशी डायनॅमिक करणार. एकदा उजवीकडे आणि डावीकडे. उजवीकडे 1, डावीकडे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 वेळा झालं की थांबा. जेव्हा आपण हे ट्विस्टिंग करतो तेव्हा आपला हा कमरेचा भाग, कटी म्हणजे काय तर कंबर, त्याला एक छान असा एक पीळ मिळतो. दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हात कमरेवरती. ठीक आहे. आणि आता सुरुवात करूया. आपण करणार आहोत हिप रोटेशन. आता आपल्याला आपली कंबर एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे अशा प्रकारे गोलाकार फिरवायची. 1 बरोबर. पायामध्ये कम्फर्टेबल म्हणजे थोडंसं डिस्टन्स घ्या 2 फुटापर्यंत, म्हणजे छान रोटेशन होईल. 3, 4 आणि 5. आता तुम्हाला थोडं थोडंसं जाणवेल की आपल्या कुठे आपल्या शरीराच्या भागामध्ये स्टिफनेस पण आहे. जेव्हा आपण ही आसनं करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला जाणवतं. आणि आता विरुद्ध बाजूने करा. डावीकडे कंबर जाईल, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. 1, 2 बरोबर करताय. 3, 4 आणि 5.
5 वेळा झालं की थांबा. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हात समोर स्थित करणार आहोत आपण नी बेंडिंग. ठीक आहे. आणि आता आपल्याला हळूहळू सावकाश गुडघ्यातनं खाली बसायचंय आणि वर यायचंय. 1 खाली, वर, 2 खाली, वर, 3 खाली, वर, 4 खाली, वर, 5 खाली, वर, 6 खाली, वर, 7 खाली, उभं राहायचंय. 8 खाली, वर, 9 आणि आता खाली. थांबा. इथे थांबा. खाली आल्यानंतर थांबा. आपले हाताचे तळवे जमिनीला समांतर. होल्ड. 5 4 3 2 1 सावकाश वर या. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. करणार आहोत आपण ताडासन. ताडासन आपल्याला नेहमीच करायचंय ज्याच्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन रेग्युलेट होतं. दोन्ही पायांमधलं अंतर थोडंसं कमी करायचंय. अगदी म्हणजे सेंटीमीटर एवढं अंतर असेल दोन्ही पायांमध्ये. नजर समोर. खांदे रिलॅक्स. दोन्ही हात अगदी सैल सोडायचे जमिनीच्या दिशेने. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आणि आता हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. हाताचे तळवे सिलिंगकडे न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता सावकाश टाचा वर उचला. आणि संपूर्ण शरीराला खेच द्या. अगदी वरच्या बाजूने वरच्या दिशेने खेच खेच. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. छान. टाचा खाली घ्या. पुन्हा एकदा आपल्याला हीच कृती करायची आहे. आपल्याला टाचा वर घ्यायच्या आहेत, खाली घ्यायच्या आहेत. टाचा वर, खाली, वर. हात वरतीच ताणलेत, खाली. टाचा वर, खाली, वर, खाली. परफेक्ट. वर, खाली. ओके. पायामधलं अंतर वाढवा. दोन्ही पायांमधलं अंतर वाढवा. आणि साइडवर बेंड आता आपण करणार आहोत. सावकाश. एकदा उजव्या बाजूला बेंड व्हायचंय. कमरेतनं सेंटर, डावीकडे सेंटर, उजवीकडे सेंटर, डावीकडे सेंटर. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 लास्ट स्टॉप 9 उजवीकडे आहोत आणि 10 डावीकडे सेंटर. पायामधलं अंतर कमी करा. हाताच्या बोटाची गुंफण जी घातली ती सोडून द्या. दोन्ही हात एकमेकांच्या समोरासमोर येतील. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात सावकाश बाजूने खाली. श्वास सोडत सोडत हात खाली आणि रिलॅक्स. विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि रिलॅक्स. उद्यापासून आपण आसनांना सुरुवात करणार आहोत. म्हणजे एक एक जी बेसिक आसन आहेत ती आपण घ्यायला सुरुवात करणार आहोत. म्हणून आज आपण थोडीशी ही वॉर्मअपची जी आसनं आहेत ती आपण आज जास्त घेतली. रिलॅक्स. पद्मासन, अर्ध पद्मासन कसं करायचं मी दाखवते तुम्हाला. पद्मासन ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी स्वस्तिकासन किंवा सुखासन मध्ये बसण्याचा प्रयत्न करा. पद्मासनासाठी बघा, दोन्ही पाय समोर सरळ घ्यायचे. कुठलाही एक पाय तुम्हाला फोल्ड करायचा आहे, उजवा किंवा डावा. तो फोल्ड करून त्याचं पाऊल जे आहे हे दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. जेव्हा आपण अर्ध पद्मासन घालतो त्यावेळेला जो पाय सरळ आहे तो पाय फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली घ्यायचं. तर हे झालं आपलं अर्ध पद्मासन. पूर्ण पद्मासनामध्ये जो पाऊल आपण मांडीच्या खाली घेतलाय तो विरुद्ध पायाच्या मांडीच्या वर.
पद्म म्हणजे काय? कमळ. तर कमळाप्रमाणे हा आपल्या पायाचा आकृती बनतो. तर हे झालं पूर्ण पद्मासन. मग आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे करण्याचा आपण प्रयत्न करूया. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर घ्यायचे सरळ. कुठलाही एक पाय फोल्ड करा, उजवा किंवा डावा, जो पाय तुम्हाला सहज फोल्ड करता येईल तो पाय फोल्ड करा, कुठलाही, उजवा किंवा डावा. आणि त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा. आता ज्यांना अर्धपद्मासन करायचं आहे त्यांनी जो पाय सरळ आहे त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली ठेवा. ज्यांना अर्धपद्मासन करायचं आहे त्यांनी, ज्यांना पूर्ण पद्मासन जमतंय त्यांनी तेच पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीच्या वर ठेवा. ओके. ठीक आहे. आता हे मी पूर्ण पद्मासन घातले, म्हणजे माझं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीच्या वर आहे. अर्ध पद्मासन असेल तर ते पाऊल मांडीच्या असं खाली जाईल. ठीक आहे. तुम्हाला जे जमेल ते. आता इथे आपली पावलं ही विरुद्ध बाजूने आपल्या मांड्यांच्या वर येतात. उजवं पाऊल डाव्या मांडीवर जातं, डावं पाऊल उजव्या मांडीवर जातं. आता इथे एक छोटीशी ट्रिक. पाठकाणा आपला सरळ ठेवण्यासाठी काय करायचं? दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, थोडस पुढे झुकायचं, सीटचा भाग मागे ढकलायचा आणि मग कमरेतनं सरळ व्हायचं. आपोआप आपला पाठीचा मणका अगदी लोअर बॅक पासून वरपर्यंत सरळ होतो. बरोबर. गुडघ्यावर हात ठेवायचे, गुडघ्यावर, आणि मग पुढे झुकायचं. ओके. डोळ्याला मिटून घेऊया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. पद्मासन जे आहे हे ध्यानात्मक पटीतलं आसन आहे. इथे आपण बराच वेळ मेडिटेशन साठी बसू शकतो. डोळे मिटून पद्मासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आज आपण प्राणायामाचा पूर्वाभ्यास म्हणून समान श्वसन आणि दीर्घ श्वसन याची थोडीशी प्रॅक्टिस करणार आहोत. तर समान श्वसनासाठी मी अंक काउंट करीन. बरं, आता ज्यांना शक्य नसेल ना जास्त वेळ बसणं पद्मासन अर्ध पद्मासनामध्ये, त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. ठीक आहे. करणार आहोत आपण समान श्वसन. तर इथे मी काही अंक काउंट करीन. 1 ते 4 मी अंक काउंट करीन. त्याप्रमाणे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि तेवढेच अंक काउंट केल्यानंतर तुम्हाला घेतलेला श्वास सावकाश सोडायचा आहे. म्हणजे श्वास घेणं आणि सोडणं जी आहे हे आपलं इक्वल असणार आहे. तर इथे दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, हाताची कोपरे शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटून घेऊया. आपण करतोय समान श्वसन. चेहऱ्यावर, कपाळावर कुठलाही ताण नसेल. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4. संथ गतीने श्वास सोडूया. आपलं पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 4, 3, 2, 1. श्वास घेणं आणि सोडणं हे समांतर होतं. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4. संथ गतीने श्वास सोडूया. पोट आतल्या दिशेला जाईल. 4, 3, 2, 1. पुढची 2-3 आवर्तनं ही विदाउट काउंटिंगची असतील. आपापल्या क्षमतेने आपण श्वास घेणार आहोत. पोट बाहेर येईल आणि सावकाश श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जाईल. सुरुवात करूया. एक सहज श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एक श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एक श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने सोडूया. संथ आणि लयबद्ध आहे. आता आपण पाहूया दीर्घ श्वसन. दीर्घ श्वसनामध्ये श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी आहे हा दुपटीचा असतो. जसं की 1 ते 4 अंक काउंट होईपर्यंत आपल्याला दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि 1 ते 8 अंक काउंट होईपर्यंत तुम्हाला घेतलेला श्वास सावकाशपणे सोडून द्यायचा आहे.
ठीक आहे. दीर्घ श्वसनामध्ये श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी दुपटीचा असतो. जेव्हा आपण दीर्घ श्वास भरून घेतो तेव्हा नकळत कपाळावर डोळ्यांवर आठ्या येतात. तर तसं न करता सहजपणे दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि तो अगदी सावकाश सोडायचा आहे. दोन आवर्तनं मी काउंटिंग करेन आणि पुढची 3 आवर्तनं विदाऊट काउंटिंगची असतील. तर सुरुवात करूया. हातांची ज्ञानमुद्रा आहेच. डोळे अलगद मिटलेले. दीर्घ श्वसनाची आवर्तनं आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1, 2, 3, 4. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सेकंड. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या. 1, 2, 3, 4. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. अशीच आपल्याला पुढची 3 आवर्तनं करायची आहेत. इथे मी कुठेही काउंटिंग करणार नाही. आपापल्या क्षमतेने आपण ही कृती करायची. सुरुवात करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. शेवटचा आवर्तन. डोळ्यांवर कपाळावर कुठलाही ताण नसेल आणि संथ गतीने श्वास सोडूया. हलकासा स्मित हास्य चेहऱ्यात. श्वासाची गती संथ आणि लयबद्ध झालेली आहे. जास्त वेळ साधी पद्मासन अर्ध पद्मासन जमत नसेल तर साधी मांडी घाला. दोन्ही हात गुडघ्यांवरतीच आहेत. डोळे अलगद मिटलेले. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांचा पुन्हा एकदा तिथे किंचितसा दाब आणायचा आहे आणि तिथून जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे त्याच्या स्पंदनांची जाडी, ज्याला प्राणस्पंदन म्हणतात, तिथे आपलं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करूया. अंगठा आणि पहिला बोट यांचं टोक तिथे किंचित साधा आणि सटल व्हायब्रेशन्सची जाडी. एक हलकं चेहऱ्यावरती. आज आपण जी जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. आज आपण सुरुवात बैठक स्थितीपासून केली. इथे केलेले सूक्ष्म व्यायाम. त्यानंतर आपण पाठीवर पडून उठीत एक पादासन आणि द्विपादासन केलं. पोटावरती पडून केलेले व्यायाम, दंडस्थितीमध्ये केलेली कृती, या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा आणि त्यानंतर प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून केलेलं समान आणि दीर्घ श्वसन, या सगळ्या गोष्टींचा मनातल्या मनात मागोवा. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. श्वास घेतोय, सोडतोय. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाची जाणीव, देहधारण. जाणीव आपल्या श्वासाकडे, आंतरिक सजगता, प्राणधारण.
शरीर आणि मन शांत झालेलं आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित राहण्यासाठी मी उचित अशी योग साधना नियमित आणि नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. मी स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहे. करूया 3 मकार लांबलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक, अगदी सावकाश आणि हळू आवाजामध्ये. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओंकार. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना ओमचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओंकार. काही क्षण शांत. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम. ओम पूर्णमद पूर्णमिदम. पूर्णात् पूर्णमुदच्छते. पूर्णात् पूर्णमुदच्छते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविधही तापातून आपली शांती हो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर, सीटचा भाग न उचलता संपूर्ण शरणागत भाव, नतमस्तक भाव, समर्पण भाव. आपण आपली साधना ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आणि इच्छाशक्तीने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. फक्त मला सांगा, म्हणजे मग मी अनम्यूट करीन कोणाला काही. ओके, हा हा, एक मिनिट. हा सर, मी तुम्हाला अनम्यूट केलंय. हा, मी सगळ्यांनाच अनम्यूट केलं. जर काही असेल तुम्ही काय, हा, माईक ऑन करून बोलू शकता.
मला फक्त पद्मासनाचा गायडन्स करा. कारण की काय आहे की अर्ध पद्मासन येतंय मला. हा. परंतु पूर्ण पूर्ण पद्मासनांना त्रास होत होता थोडासा. दुसरी मांडी जी वरती उचलून दुसऱ्या ह्याच्यात हम्म. खोचायची. ओके. गुडघेदुखीचा त्रास आहे का? नाही. ओके. मग समजा आता जर दुसऱ्या पायाने जमत नसेल, म्हणजे आता तुम्ही समजा उजव्या पायाने करताय, म्हणजे उजवा पाय पहिल्यांदा जर तुम्ही फोल्ड करत असाल तर डावा पाय वरती येताना त्रास होतोय का? हो. ओके. आता कधी कधी तिथे मे बी म्हणजे तुम्हाला आधीपासून होतं की आता होत आहे? नाही, मी प्रयत्न बऱ्याच वेळेस केलेत. कारण की ते बटरफ्लाय वगैरे सगळं करतोय मी. होय. हा हा हा. हिप जॉईंट्स मोकळे होण्यासाठी. परंतु अजूनही ओके. पूर्णपणे जमत नाही ते पद्मासन. पूर्ण अच्छा. पद्मासन, अर्ध पद्मासन येतंय. हम्म. ऍक्च्युली हळूहळू जमेल. हा, ज्यांना निघायचं असेल त्यांनी जाऊ शकता. हा. हा. हळूहळू जमेल. थोडेसे ते गुडघ्याची लुजनिंग एक्सरसाइज आहेत ना. हं. ओके. ठीक आहे. गुडघ्याचे जे एक्सरसाइज आहेत ते थोडेसे जास्त करा. जसं आपण ते रोटेशन करतो, म्हणजे ओके. गुडघ्याचं जो पाय रोटेशन करतो ते थोडंसं जास्त करा. म्हणजे हळूहळू ओके. ते फ्लेक्झिबल होतील आणि मग तुम्हाला मे बी ते करायला हळूहळू जमेल. थोडीशी प्रॅक्टिस ओके. ठेवायची, म्हणजे हळूहळू बर. जमू शकेल आपल्याला. आणि अच्छा. ऍक्च्युली पद्मासन आपल्याला घालायच्या आधी जे आपण आज सुखासन जे बघितलं ना, तर त्याची हं. आधी ऍक्च्युली प्रॅक्टिस करतात. ते ओके. हळूहळू आपल्याला जमलं की मग पद्मासन हा ऍडव्हान्स आहे, हे ऍडव्हान्स आसन आहे, मग ते जमायला सुरुवात होते. बर. ह, ठीक चालेल. आहे. ओके. पण ओके. तुम्ही घरी थँक्यू. जेव्हा बसा थोडस सुखासनामध्ये बसण्याचा थोडासा सराव करा. मग हळूहळू तुम्हाला पद्मासन पण जमेल. चालेल. सुखासनात मला काही त्रास होत नाही. अर्ध पद्मासन पण येतं. परंतु पूर्ण पद्मासन जे दुसरी मांडी, पहिली मांडी फोल्ड केल्यानंतर, त्रास पहिला होतो का? गुडघा फोल्ड केल्यानंतर दुसरा फोल्ड करून वरती उचलून पुन्हा त्या उजव्या खाचीत घ्यायचा आहे. तर ते जमत नाही. दुसरी स्टेप. वरती दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवायचं असतो. म्हणजे आता आपण हा पाय, हा, एक हे पाऊल, उजवं पाऊल जेव्हा आपण डाव्या पायाच्या मांडीवर ठेवतो ना, तेव्हा हा. डावं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं असतं. असं. हा, ही दुसरी स्टेज जी आहे ना, हा. डावा पाय उजव्या मांडीवर ठेवण्याची, ती थोडेसे हार्ड जाते मला. ओके. अच्छा. मग तुम्ही आधी बघा डावा पाय तुम्हाला येतोय का बघा. म्हणजे आता हे उजव्या पायाने केलं ना, डावा पाय आधी हा. फोल्ड करा. त्याचं पाऊल अच्छा. उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. आणि मग उजवा पाय फोल्ड करून तो एक पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा. अच्छा. असं ठीक. करताय का बघा. म्हणजे करून विरुद्ध बघ. पायाने एकदा ट्राय करू. हो हो हो. जमलं नाहीतर मग उगाच अट्टाहास नको. चालेल. ठीक. ठीक. थँक्यू. चालेल. चला. धन्यवाद. शुभ दिवस सगळ्यांना. तुम्हाला काय विचारायचंय का सुनीता ताई? अच्छा, नाही, ते आपण गेलं. बरं, चला, मी मीटिंग एंड करते.